नमस्कार मित्रांनो, टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, आताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची अशी बातमी येत आहे। दोन पत्र निर्गमित करण्यात आलेले आहे। एक आहे अंशतः अनुदानित 20%, 40%, 60% संदर्भात आहे आणि ते अत्यंत महत्त्वाचे असे पत्र आहे। तसेच ते शिक्षक भरती संदर्भात महत्त्वपूर्ण पत्र निर्गमित करण्यात आलेले आहे आणि त्या पत्रामध्ये काय आहे ते आपण पाहूया। तत्पूर्वी मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि आपणास जर हा व्हिडिओ आवडला आणि माहितीपूर्ण वाटला तर नक्कीच लाईक कराल आणि टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा मित्रांनो। चला आता मित्रांनो, काय बातमी जाणून घेऊया। पहिले जे पत्र आहे ते बिंदू नामावली संदर्भात आहे आणि ते शिक्षक भरतीशी रिलेटेड आहे। शिक्षण विभाग जिल्हा परिषद नांदेड यांनी निर्गमित करण्यात आलेले आहे आणि याचा विषय जो आहे शिक्षक भरतीसाठी बिंदू नामावली अद्ययावत करण्याबाबतचे हे पत्र आणि हे पत्र काल दिनांक 14 जानेवारी 2025 मध्ये निर्गमित करण्यात आलेलं आहे। या पत्रामध्ये काय म्हटले आहे पाहूया। आज या पत्रानुसार 16/1/2025 रोजी बिंदू नामावली अद्ययावत करण्याबाबत ज्या शाळेने बिंदू नामावली महाराष्ट्र केली नाही त्यांचे निर्देश दिले आहेत। या अनुषंगाने आपणास यापूर्वी वेळोवेळी लेखी खुलासा निर्देश देऊन सुद्धा बिंदू नामावली अद्ययावत होणार नाही माहिती या कार्यालयाने प्राप्त झाली नाही। तरी या पत्रानुसार मित्रांनो, आपणास माहिती मिळते की शिक्षक भरती औरंगाबाद यांच्याकडून वाटचाल ही सुरू झालेली आहे आणि लवकरच शिक्षक भरती करण्यात येणार आहे। त्या संदर्भात बिंदू नामावली मागवण्यात आलेली आहे आणि त्या बिंदू नामावली अपडेट करण्यासाठी सुद्धा माहिती मागवण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, दुसरे जे पत्र आहे ते अत्यंत महत्त्वाचे अंशतः अनुदानित 20%, 40%, 60% यांच्यासाठी हे महत्त्वाचे पत्र आहे। काय आहे त्या पत्रामध्ये पाहूया। माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद बुलढाणा येथील 14 जानेवारी 2025 रोजी हे पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे आणि या पत्रानुसार शासन निर्णय दिनांक 14/10/2024च्या अंमलबजावणीबाबतचे हे पत्र आहे। यामध्ये बायोमॅट्रिक अथवा चेहरा ओळख प्रणालीनुसार उपस्थितीबाबतचे हे पत्र निर्गमित करण्यात आलेले आहे आणि त्या पत्रामध्ये काय लिहिलेले आहे ते आपण समोर पाहूया। या पत्रानुसार 6/2/2023 मधील अट क्रमांक 6 व 12 आणि शासन निर्णय 14/10/2024 मधील अट क्रमांक 5 व 11 अन्वये अनुदान पात्र शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती बायोमेट्रिक प्रणाली अथवा चेहरा ओळख प्रणालीद्वारे नोंदवण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत। तसेच बायोमेट्रिक प्रणाली अथवा चेहरा ओळख फेस रिकग्नायझेशन प्रणालीमध्ये उपस्थितीची अट पूर्ण करण्यासाठी सर्व अंशतः अनुदानित शाळांना देण्यात आलेल्या मुदतीचे पालन न करणाऱ्या शाळांचे वेतन अनुदान रोखून ठेवण्याबाबतही नमूद केलेले आहे। तर मित्रांनो, जर बायोमेट्रिकची अट ही मान्य केली नाही किंवा ज्या शाळांनी केली नसेल त्यांचे हे अनुदान किंवा वेतनसुद्धा थांबवण्यात येणार आहे। तर मित्रांनो, माहिती आवडली तर नक्कीच लाईक करा आणि टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल की तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा मित्रांनो। चला तर मित्रांनो, धन्यवाद।